Hello students, we had come to the end of the first paragraph in the last video. After that, we are turning towards the next. Before that, we shall see the last line of this or last sentence of this first paragraph. This endeared him to their hearts immediately. त्याच्यामुळे तो त्या ग्राहकांचा ग्राहकांकडे आकृष्ट व्हायचा, ताबडतोब आकृष्ट व्हायचा. फॉर इव्हन द माइल्डेस्ट ऑफ अस लव्ह टू थिंक दॅट ही हॅज फॉरबिडन एक्सटेरियर. कारण आपल्यामध्ये सर्वात मवा असणारे व्यक्तीसुद्धा त्याला आवडत असतं. काय आवडत असतं तर आपलं बाह्य रूप जे आहे, फॉरबिडिंग म्हणजे कठोर किंवा उग्र भीतीदायक असं बाह्य रूप आहे हे कोणी सांगितलं तर ते किंवा तसा विचार करायला त्या सर्वात मवा असणाऱ्या माणसांना सुद्धा आवडत असतं. हे आपण मागच्या भागामध्ये पाहिलं होतं. नाऊ वी आर टर्निंग टू द नेक्स्ट पॅराग्राफ. द नट वेंडर blew out his flare and rose to go home. Nuts vendor means groundnuts vendor. Groundnut means शेंगदाणे. Vendor means विक्रेता. Blow out, blow out. To blow out means विझवणे. त्या शेंगदाणे विक्रेत्याने विझवलं होतं. काय विझवलं? हिज फ्लेअर. फ्लेअर मीन्स ज्योत. त्याची जी ज्योत चालू होती त्या शेंगदाणे विक्रेत्यानं त्याची ज्योत विझवली होती. अँड रोज टू गो होम. रोज मीन्स उभा राहायला. राईज रोज रायझन. स्टँड स्टूड स्टूड. स्टँड मीन्स उभे राहणे. राईज मीन्स उभे राहणे. सो रोज टू गो होम. आणि तो घरी जाण्यासाठी उभा राहिला. त्याने त्याची ज्योत विझवली शेंगदाणा विक्रेत्याने आणि तो घरी जाण्यासाठी उभा राहिला. दिस वॉज अ सिग्नल फॉर द ॲस्ट्रॉलॉजर. सिग्नल मीन्स इशारा किंवा संकेत. तो ज्योतिषाला संकेत होता, इशारा होता. कशासाठी? तू बंडल अप म्हणजेच आवरावर करण्यासाठी, पसारा गुंडाळण्यासाठी, आवरण्यासाठी तो इशारा होता. बंडल अप टू म्हणजे त्याच्यासुद्धा आता सामान आवरायचा, पसारा गुंडाळायचा याच्यासाठी तो संकेत होता. म्हणजे शेंगदाणा विक्रेता घरी चालला होता, आता याची घरी आणण्याची वेळ झाली होती. दिस वॉज अ सिग्नल फॉर द ॲस्ट्रॉलॉजर टू बंडल अप टू शिन्स. कारण काय होतं, त्याची घरी आणण्याची का वेळ झाली होती तर त्याला कारण शिन्स इट लेट हिम इन डार्कनेस. डार्कनेस मीन्स अंधार. कारण तो शेजारचा शेंगदाणे विक्रेता गेला की याला आता हा कुठं सोडला जायचा? अंधारामध्ये सोडला जायचा. म्हणजे याला पूर्ण हा अंधारात राहायचा. एक्सेप्ट मीन्स च्याशिवाय. अपवाद काय होतं? सगळा अंधारात होता परंतु काय अपवाद होतं? एक्सेप्ट फॉर अ लिटल शाफ्ट. शाफ्ट मीन्स प्रकाश ज्योत. ऑफ ग्रीन लाईट म्हणजे हिरव्या दिव्याचा प्रकाश ज्योत जो आहे तो यायचा. विच स्ट्रेड. स्ट्रेड म्हणजे चुकून भलतीकडे येणे किंवा जाणे. स्ट्रेड इन फ्रॉम समवेअर की जो चुकून भलतीकडे येणारा, भलतीकडून येणारा कुठून तरी तशा प्रकारचा चुकून येणारा प्रकाश ज्योत जो आहे, हिरवा प्रकाश ज्योत, तो इथे यायचा. अँड टच द ग्राउंड बिफोर हिम. आणि तो त्या ज्योतिषाच्या समोरच्या जमिनीवर स्पर्श करायचा. याचाच अर्थ समोरची कुठली तरी हिरवी लाईट जी आहे त्या लाईटचा प्रकाश ज्योत जो आहे तो याच्यापर्यंत येऊन त्या जमिनीला स्पर्श करायचा. त्याच्यासमोर तेवढाच प्रकाश त्याच्यासमोर निर्माण व्हायचा. दिस वॉज अ सिग्नल फॉर द ॲस्ट्रॉलॉजर टू बंडल अप टू सिन्स इट लेफ्ट हिम इन डार्कनेस एक्सेप्ट फॉर अ लिटल shaft of green light which strayed in from somewhere and touched the ground before him. He picked up his cowrie shells. त्याने त्याच्या कवरी शेल्स म्हणजे कवड्या शंख जे आहेत ते कवड्या शंख उचलले. अँड पॅराफेर्नोलिया.
पॅराफेरनलिया मीन्स सामान सुमान, आणि त्याचं सामान सुद्धा त्यानं उचललं होतं. पिकअप मीन्स उचलणं. कवड्या आणि सामान सुमान त्यानं उचललं होतं. आणि वॉज पुटिंग देम बॅक इन टू हिज बॅग, आणि तो त्याच्या झोळीमध्ये ते भरत होता, सर्व पुन्हा भरत होता घरी जाण्याच्या इच्छेनं. ही पिक अप हिज कवरी शेल्स अँड पॅराफेरनलिया मीन्स सामान सुमान, हे सगळं त्यानं उचललं. आणि वॉज पुटिंग देम बॅक इन टू हिज बॅग व्हेअर द ग्रीन शेफ्ट ऑफ लाईट व्हेन द ग्रीन शेफ्ट ऑफ लाईट वॉज ब्लॉटेड आउट. आणि तेव्हाच काय झालं नेमकं, तर जो काही हिरवा प्रकाश जो आहे तो समोरचा, तो त्याच वेळेस लगेच नाहीसा झाला. ब्लॉट आउट, गायब होणे किंवा नाहीसा होणे. म्हणजेच जेव्हा हा आपलं सामान सुमान आणि त्याचबरोबर त्या कवड्या ज्या आहेत त्या त्याने उचलल्या होत्या आणि त्या जोळीमध्ये भरत होता, त्याच वेळेस नेमकं लगेच समोरचा हिरवा प्रकाश जो आहे तो गायब झाला होता. And touched the ground before him. He picked up his cowrie shells and paraphernalia and was putting them back into his bag when the green shaft of light was blotted out. हिरवा प्रकाश ज्योत नाहीसा झाला होता. He looked up and saw a man standing before him. त्यानं वर पाहिलं, म्हणजे तो प्रकाश ज्योत गायब झाल्यामुळे त्याला वाटलंच की कोणतरी समोर उभं राहिलं, म्हणजे समोरून येणारा फोकस जो आहे त्याच्यामध्ये तो माणूस उभा राहिला आणि त्यामुळे तो प्रकाश ज्योत याच्यापर्यंत पोहोचायचा बंद झाला होता. म्हणून याने लगेच वर पाहिलं, म्हणजे तिथं एक माणूस उभा होता. ही लुक अप अँड सॉ अ मॅन स्टँडिंग बिफोर हिम. आणि त्याने पाहिलं की एक माणूस त्याच्यासमोर उभा आहे. ही सेन्स मीन्स लक्षात आले किंवा जाणीव झाली. अ पॉसिबल क्लायंट, त्यांना जाणीव झाली किंवा लक्षात आलं की हा आपला शक्य असणारा ग्राहक आहे. क्लायंट मीन्स कस्टमर, ग्राहक, कोणतरी गिराईक आले असं त्याला वाटलं. आणि तो म्हणाला, यू लुक सो केअरवॉर्न. केअरवॉर्न मीन्स चिंताग्रस्त. आणि तो लगेच म्हणतो, तू खूप चिंताग्रस्त दिसतोस. यू लुक सो केअरवॉर्न, तू खूप चिंताग्रस्त दिसतोस. इट विल डू यू गुड टू सिट डाऊन फॉर अ व्हाईल अँड चॅट विथ मी. इट विल डू यू गुड टू सिट डाऊन, म्हणजेच तू इथं बसलास तर बरं होईल. फॉर अ व्हाईल मीन्स थोडा वेळ, फॉर अ व्हाईल थोडा वेळ, आणि चॅट विथ मी, चॅट मीन्स बोलणे, गप्पा मारणे, आणि माझ्याशी गप्पा मारलं तर बरं होईल. म्हणजेच तू थकल्यासारखा चिंताग्रस्त दिसतो आहेस, तुझ्या चेहऱ्यावर चिंता दिसते आहेस, तू इथं खाली बसलास जरा माझ्याजवळ आणि गप्पा मारल्यास बोललास तर बरं होईल. इट विल डू यू गुड टू सिट डाऊन फॉर अ व्हाईल अँड चॅट विथ मी. असं म्हणल्यानंतर त्या माणसाने काय केलं पहा. द ऑथर ग्रंबल मीन्स कुरबुरणे. सम रिप्लाय व्हेगली. रिप्लाय म्हणजे त्याने काहीतरी उत्तर दिलं, कुरबुरला तो उत्तर असं. व्हेगली मीन्स संदिग्धपणे किंवा अस्पष्टपणे, म्हणजे मोठ्यानं न बोलता थोडासा कमी आवाजात कुरबुरून त्यानं उत्तर दिलं, परंतु ते अस्पष्ट उत्तर होतं, ते काय ऐकू आलं नाही. द ऑथर ग्रंबल सम रिप्लाय व्हेगली. द ॲस्ट्रॉलॉजर प्रेस हिज इन्व्हिटेशन. ॲस्ट्रॉलॉजर आधीच म्हणजे ज्योतिष आधीच म्हणला होता, खाली बस आणि माझ्याशी बोल, जर तसं केलंस तर बरं होईल. आणि म्हणून आता प्रेस मीन्स जोर देणे, इन्व्हिटेशन म्हणजे निमंत्रण, म्हणजे त्याने त्या याच्यावर जोर दिला आपल्या म्हणण्यावर, जे पुन्हा ते परत म्हणला, म्हणजे खाली बसला असं आणि माझ्याशी बोलला तर बरं होईल, याचाच अर्थ त्याने त्याचं जे म्हणणं आहे ते पुढं दामटलं, तो पुन्हा तेच म्हणला. आणि असं म्हणल्यानंतर प्रेस इन्व्हिटेशन म्हणजेच त्यानं त्याचं म्हणणं दामटलं. तो पुन्हा म्हणला की खाली बस आणि माझ्याशी बोल, जर बोललास तर तुला बरं वाटेल. वेअर अपॉन म्हणजे त्यावर, म्हणजे आधी काही घडला असेल त्याच्यामुळं.
याने त्याचं म्हणणं दामटल्यावर काय झालं, त्यावर काय झालं, द अदर थ्रस्ट हिज पाम. थ्रस्ट मीन्स पुढे करणे किंवा पुढे घुसवणे अशा अर्थाने थ्रस्ट. हिज पाम, पाम मीन्स तळहात. अंडर हिज नोज, तो समोर उभा होता आणि त्याने काय केलं, समोर त्याच्या हात, तळहात जो आहे त्याचा तळहात त्या ज्योतिषाच्या नाकाखाली असा समोर धरला, नाकासमोर धरला, तिथे खाली धरला म्हणजे चेहऱ्यासमोर धरला ज्योतिषाच्या. थ्रस्ट इज पाम अंडर हिज नोज शेईंग, हा म्हणतो का बा, यू कॉल युअर सेल्फ ॲन ॲस्ट्रॉलॉजर. आणि तो असा हात नाक्यासमोर धरून तो म्हणतो, तो माणूस म्हणतो, यू कॉल युअर सेल्फ ॲन ॲस्ट्रॉलॉजर, तू स्वतःला ज्योतिषी समजतोस का, म्हणतोस का. असं म्हणल्यावर, असा प्रश्न विचारल्यावर पहा ज्योतिषी काय म्हणतो, द ॲस्ट्रॉलॉजर फेल्ट चॅलेंज. टू फील चॅलेंज म्हणजे आव्हान दिल्यासारखे वाटणं. आता फीलचा बुद्ध काय, फेल्ट. आणि मग त्या ज्योतिषाला आव्हान दिल्यासारखे वाटले की आपल्याला खरोखरच हा ज्योतिषी आहे की नाही याची शंका आली आणि म्हणून आव्हान देतोय काय, म्हणजे तसं आव्हान दिल्यासारखं त्याला वाटलं. द ॲस्ट्रॉलॉजर फेल्ट चॅलेंज अनशेड. आणि मग तो ज्योतिषी त्याला आव्हान दिल्यासारखं वाटल्यावर तो म्हणतो, कसं म्हणतो पहा, टिल्टिंग द अदर पाम टुवर्ड्स द ग्रीन शॅफ्ट ऑफ लाईट. म्हणजेच तो प्रकाशाचा हिरवा प्रकाश जो येत होता त्याच्याकडं त्याचा तळहात जो आहे तो असा उतरता धरून किंवा तिरपा करून. टिल्टिंग, टिल्ट मीन्स तिरपे करणे किंवा उतरते करणे. म्हणजे त्याचा हात असा तिरपा करत किंवा उतरता करत तो ज्योतिषी त्याला म्हणतोय, कुठं केला आहे त्यानं तो तिरपा हात, तर प्रकाशाकडं, म्हणजे जेणेकरून ज्योतिषाला त्याच्या हातावरच्या रेषा स्पष्ट दिसतील या उद्देशानं त्याने त्या माणसाचा हात काय केला होता, असा त्या हिरव्या प्रकाश ज्योताकडे तिरपा केला होता. द ॲस्ट्रॉलॉजर फेल चॅलेंज अँड शेड टिल्टिंग द अदर पाम टुवर्ड्स द ग्रीन शॅफ्ट ऑफ लाईट. म्हणजे त्याचा हात तिरपा करत तो ज्योतिषी आता काय म्हणतो पा, युअर्स इज अ नेचर. तुझा तो स्वभावच आहे, तुझा तो स्वभाव म्हणजे याने नेहमीप्रमाणे भविष्य सांगायला सुरुवात केली. आणि असं झाल्यावर समोरचा काय म्हणतो, ओ स्टॉप दॅट द अदर शेड, आहे ना ते थांबव, म्हणजे हे सांगू नको मला माझा स्वभाव कसा आहे काय आहे ते सांगू नको, ओ स्टॉप दॅट, ते थांबव. द अदर शेड, तो दुसरा म्हणाला म्हणजे समोरचा माणूस म्हणाला. तो काय म्हणतो पुढं, टेल मी समथिंग वर्थ व्हाईल. मला काहीतरी योग्य असं सांग, मुद्द्याचं सांग. वर्थ व्हाईल, वर्थ व्हाईल मीन्स मुद्द्याचं किंवा फायदेशीर, काहीतरी मुद्द्याचं किंवा फायदेशीर सांग. हे नको सांगू स्वभाव काय काय, हे नको, त्याच्यापेक्षा काय मुद्द्याचं सांग. ओ स्टॉप दॅट आणि द अदर शेड टेल मी समथिंग वर्थ व्हाईल. आणि हे झाल्यावर ज्योतिष काय झालं पहा, आवर फ्रेंड फेल्ट पिक्ड. टू फील पिक किंवा टू पिक मीन्स स्वाभिमान दुखावणे किंवा मनाला झोमणे. आणि त्या आपल्या मित्राच्या लगेच मनाला झोमलं किंवा त्याचा स्वाभिमान दुखावला. आपला मित्र म्हणजे ज्योतिषी, ज्योतिषाचे काय झालं, स्वाभिमान दुखावला गेला, त्याच्या मनाला झोमलं की हा काय म्हणतो हे नको सांगू, थांबते आणि दुसरं काहीतरी योग्य असं फायदेशीर सांग, मुद्द्याचं बोल. आणि हे पाहिल्यानंतर ते ज्योतिषाचा स्वाभिमान दुखावला गेला. तो काय म्हणतो, आवर फ्रेंड फेल पिक, आय चार्ज ओनली 3 पैसे पर क्वेश्चन. तो त्याला म्हणतो, मी प्रत्येक प्रश्नाला 3 पैसे एवढेच घेतो किंवा शुल्क जे आहे माझं ते पैसे घेतो, किती, प्रत्येक प्रश्नाला 3 पैसे घेतो. अँड व्हॉट यू गेट ऑट टू बी गुड इनफ फॉर युअर मनी. आणि तुम्हाला जे त्याच्या बदल्यात मिळतं ते तुमच्या पैशासाठी पुरेसं असतं किंवा तेवढं बरोबर असतं किंवा योग्य असतं. याचाच अर्थ
मी जे काही तुम्हाला 3 पैशामध्ये एका प्रश्नाला 3 पैसे मी तुमच्याकडून घेतो आणि त्याच्या बदल्यात जे काही सांगतो ते तुमचं समाधान करणारं असतं किंवा तुमचे पैसे गेल्याचं त्याच्या बदल्यात तुम्हाला काहीतरी मिळणारं असतं. आणि व्हॉट यू गेट ऑट टू बी गुड इनफ फॉर युअर मनी. म्हणजे पैसा गेल्याच्या बदल्यात मिळणारं जे काय आहे ते तुम्हाला चांगलंच असणार आहे, असं ज्योतिषी म्हणतो. आणि असं म्हणलं, ॲट दिस द ऑदर विड्रू हिज आर्म. विड्रॉ मीन्स काढून घेणं, मागे घेणं. आणि मग लगेच असं म्हणल्यावर ज्योतिषी असं म्हणल्यावर लगेच त्यानं काय केलं, त्या माणसाने, समोरच्या माणसाने त्याचा हात काढून घेतला. टूक आऊट अन आना. आना, आना हे नाणं आहे आणि तसं एक एक आण्याचं नाणं त्याने एक आणा बाहेर काढला. विड्रू अँड आणा, त्याने हात मागे घेतला आणि एक आणा बाहेर काढला. अँड फ्लंग इट. फ्लिंग मीन्स भिरकावणे, फेकणे. इट आऊट टू हिम, आणि तो त्याच्या दिशेने फेकला. म्हणजे ज्योतिषाकडे तो एक आणा त्याने काढला आणि फेकला, भिरकावला. शेईंग, आणि म्हणाला, काय म्हणतो, आय हॅव सम क्वेश्चन टू आस्क. मला तुला काही प्रश्न विचारायचे आहेत. इफ आय प्रूव्ह यू आर ब्लफिंग. ब्लफिंग मीन्स चिटिंग. जर मी सिद्ध केलं, प्रूव्ह मीन्स सिद्ध करणं. जर मी हे सिद्ध केलं की तू फसवतो आहेस, ब्लफिंग फसवणे. जर मी हे सिद्ध केलं की तू फसवतो आहेस, तर तू काय करायचं पहा, यू मस्ट रिटर्न दॅट आणा. हा आणा मी तुला दिला ना, तो आणा काय करायचा, परत करायचा. टू मी, मला परत करायचा. विथ इंटरेस्ट. इंटरेस्ट मीन्स व्याज. म्हणजे मी आता तुला एक आणा दिला, पण तू ज्योतिषी आहेस आणि तू मला फसवतो आहेस हे जर मी सिद्ध केलं, तर तू काय करायचं, मी तुला एक आणा व्याजासह परत करायचा, असं तो समोरचा माणूस म्हणतो. असं म्हणल्यावर ज्योतिषी काय म्हणतो पहा, इफ यू फाइंड माय आन्सर सॅटिस्फॅक्टरी. सॅटिस्फॅक्टरी मीन्स समाधानकारक. जर तुला माझी उत्तरं समाधानकारक वाटली, विल यू गिव्ह मी ₹5. तू मला ₹5 देशील का. जर माझी उत्तरं समाधानकारक वाटली तर तू ₹5 देशील का. इफ यू फाइंड माय आन्सर सॅटिस्फॅक्टरी विल यू गिव्ह मी ₹5. तर तुम्हाला ₹5 देशील का. तो समोरचा म्हणतो, नो, नाही नाही, मी ₹5 देणार नाही. तो माणूस म्हणतो. मग ज्योतिषी म्हणतो, ऑर विल यू गिव्ह मी 8 आणाज. किंवा मला तू 8 आणे देशील का. मग तो समोरचा काय म्हणतो, ऑल राईट, ठीक आहे. ऑल राईट, ठीक आहे. प्रोव्हाइडेड. प्रोव्हाइड आपण पहिल्यांदा पाहिला त्यावेळेस तो पुरवणे या अर्थाने होता याच धाड्यामध्ये. आता इथं प्रोव्हाइड आला, तो म्हणजे जर तर या अटीवर. जर तर, जसं इफ आपण वापरतो तसं इथं प्रोव्हाइडेड. प्रोव्हाइडेड यू गिव्ह मी टॉईस ॲज मच इफ यू आर रॉंग. म्हणजे 8 आणे मी तुला देईल, ठीक आहे, पण त्याच्या बदल्यात जर तू चुकलास तर तू मला त्याच्या दुप्पट द्यायचे. जर तू चुकलास तर त्याच्या दुप्पट द्यायचे, अशी अट मी तुला घालतो, असं तो म्हणला. प्रोव्हाइडेड अट दर्शक, कंडिशन दर्शवण्यासाठी किंवा अट दर्शवण्यासाठी वापरलं जातं. ऑल राईट, प्रोव्हाइडेड दॅट यू गिव्ह मी टॉईस ॲज मच इफ यू आर रॉंग. म्हणजे तू जर चुकीचा असलास तर तू मला त्याच्या जे दिले 8 आणे त्याच्या दुप्पट द्यायचे. शेअर द स्ट्रेंजर. तो अनोळखी माणूस म्हणून आला, म्हणजेच तो समोरचा माणूस म्हणून आला. द पॅक्ट मीन्स करार, वॉज ॲक्सेप्टेड आफ्टर लिटल फर्दर आर्ग्युमेंट. आर्ग्युमेंट मीन्स वादविवाद. म्हणजे थोडासा आणखीन पुढे वादविवाद घातल्यानंतर हा जो करार आहे तो स्वीकारला गेला. कोणता करार होता. इफ द ॲस्ट्रॉलॉजर इज रॉंग ही विल गिव्ह
twice as much as the man had given to him. म्हणजेच तो ॲस्ट्रॉलॉजरला ज्योतिष त्याला किती पैसे देईल, याने 8 आणे दिले, त्याच्या बदल्यात जर ज्योतिषी चुकला तर ज्योतिषाने 16 आणे द्यायचे, दुप्पट द्यायचे. अशा प्रकारचा करार तो स्वीकारला गेला होता. सो वी शॅल सी द रिमेनिंग पार्ट in the next video. See you again. Bye.